तर आज आपण पाहणार आहोत आधार आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं. ठीक आहे. आता आपण पाहिलं आधार कार्ड कसं ऑनलाईन कसं अप्लाय करायचं, पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं. आज आपण पाहणार आहोत आधार आणि पॅन कार्ड लिंक ऑनलाईन कसं करता येईल. ठीक आहे. तर ज्या पद्धतीनं इथे दिलेलं आहे की लिंक ओपन करा. ठीक आहे. मी कॉपी करतो लिंक. तुम्ही ही लिंक कॉपी करू शकता किंवा ब्राउझर ओपन करून टाईप करा, सर्च करा टॅक्स, एंटर करा. तुम्हाला पहिलाच टॅब मिळेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम पेज. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे टॅब मिळतील. ई व्हेरीफाय, रिटर्न, लिंक आधार स्टेटस, लिंक आधार. मोस्ट प्रॉब्लेम आपल्याला हे दोन टॅब आवश्यक आहेत, लिंक आधार स्टेटस आणि लिंक आधार. लिंक आधार स्टेटसवर आपण आपल्या आधार आणि पॅन कार्डचं स्टेटस चेक करू शकतो की ते लिंक आहेत की नाहीत. आणि लिंक आधार हा जो टॅब आहे त्याच्यावरून आपण पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार. ठीक आहे. तर पुढे पाहूया. त्यानंतर पॅन आणि आधार लिंक स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर पॅन आधार कार्ड नंबर भरा. क्लिक करा व्ह्यू लिंक आधार स्टेटस. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे आपल्याला समजेल, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. आपण हे लिंक आधार स्टेटसवर क्लिक करूया. ठीक आहे. हे पेज ओपन होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड भरायचं आहे, फिल करायचं आहे त्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. हा फॉर्म ओपन झालाय, होतोय. जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल, ठीक आहे, या केसमध्ये लिंक असेल तर तुम्हाला करायची काही आवश्यकता नाही. तुम्ही कॅन्सलवर क्लिक करायचं आहे. जर नसेल तर आपण पुढे होऊया. ठीक आहे. हे पेज ओपन झालं. लिंक आधार स्टेटस. इथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकायचं आणि इथे एक बटन आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला बटन दिसेल व्ह्यू लिंक आधार स्टेटस. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे समजेल. जर असेल तर कॅन्सलवर क्लिक करा. ठीक आहे. कॅन्सल क्लिक केल्यानंतर परत तुम्ही होम पेज ओपन होईल. त्याच्यावर होम पेजवर तुम्ही लिंक आधार या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर आपण या लिंक आधार टॅबवर क्लिक करूया. लिंक आधार टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. त्याच्यावर तुम्हाला परत पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक तुम्हाला तिथं प्रविष्ट करावा लागेल, फिल करावं लागेल. त्याच्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. तर पेज ओपन होत आहे लिंक आधारचं. ठीक आहे. लिंक आधारचं पेज ओपन झालं. त्याच्यामध्ये परत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचं आहे. ते तुम्हाला प्रविष्ट करावं लागेल, एंटर करावं लागेल आणि व्हॅलिडेट बटनवर क्लिक करावं लागेल. व्हॅलिडेट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. व्हेरिफिकेशनचं पेज असेल त्यामध्ये. तर माझं ऑलरेडी लिंक आहे त्यामुळे मला पुढचं पेज ते अलाउ करत नाही आहे, कारण मी तुम्हाला PPT-वरून सांगणार आहे तशी PPT जसं ज्या पद्धतीने मी क्रमवार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचं लिंक आधार आणि पॅन कार्ड इझिली तुम्ही लिंक करू शकता. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला PPT-वरून तुम्हाला समजवणार आहे की कसं करायचं आहे तुम्हाला. ठीक. तर हे व्हेरिफिकेशनचं पेज ओपन होईल. व्हॅलिडेट केल्यानंतर इथे 3 स्टेप आहेत. एंटर डिटेल्स, व्हेरिफिकेशन आणि स्टेटस. तर डिटेल्स एंटर केले आपण व्हेरिफिकेशनच्या पेजवर. पण व्हेरिफिकेशनच्या पेजवर आपल्याला सर्व तपशील जे काही त्यांनी तपशील विचारलेला आहे तो सगळा तपशील आपल्याला इथे भरायचा आहे. ते भरल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. ठीक आहे. त्याला म्हणतात OTP व्हेरिफिकेशन. तर OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्ही जो फॉर्म येईल व्हेरिफिकेशनचा, ठीक आहे, व्हेरिफिकेशन फॉर्म येईल त्यामध्ये पुट केल्यानंतर कंटिन्यू क्लिक करायचं आहे. तर तो OTP व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू क्लिक केल्यानंतर
पुढचं इन्कम टॅक्स टॅब म्हणून ओपन होईल. ठीक आहे, इन्कम टॅक्स टॅबच्या खालच्या बाजूला प्रोसीड म्हणून एक बटन असेल, त्या बटनवर तुम्ही क्लिक करा. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्याच्यावर जो काही तपशील तुम्हाला विचारलेला आहे, ठीक आहे, तो तुम्ही तपशील भरा. त्यानंतर जे पेज ओपन होईल ते असेल पेमेंट, म्हणजे याला जो काही फी लागेल ती तुम्हाला ऑनलाईन पे करावी लागेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला हे गोष्टी निवडाव्या लागतील. करंट इयर, कोणत्या इयरमध्ये तुम्ही आता लिंक करत आहात. त्याच्यानंतर तिथे अदर्स रिसिप्ट 500 म्हणून आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. फी फॉर डिले इन लिंकिंग, ठीक आहे, विथ आधार, हा तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू क्लिक करा. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट ऑप्शन, पेमेंटचं एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जो पर्याय आहे, तुम्ही ज्या पर्यायानं ऑनलाईन पेमेंट करणार आहात ते सिलेक्ट करा, पेमेंट करा. त्या पेमेंटमध्ये ऑप्शन्स आलेले असतील 500 रुपीज और 500 और 1000 रुपीज, ते तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा. ते पेमेंट केल्यानंतर स्टेटस तुम्हाला येईल. ठीक आहे, स्टेटस तुम्ही पाहू शकता की तुमचं पेमेंट झालं की नाही. त्यासाठी तुम्ही 2 दिवसानंतर त्याच पोर्टलवर 2 दिवसानंतर पेमेंट पडताळणी तपासू शकता. त्यासाठी परत तुम्हाला होम पेज ओपन करावं लागेल. ओके, होम पेज ओपन केलं. होम पेज ओपन केल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. लिंक आधारवर क्लिक करायचं. लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार क्रमांक भरावा लागेल. ते भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड भराल आणि व्हॅलिडेटवर क्लिक कराल, त्यावेळी तुम्हाला एक मेसेज येईल. तिथे तुमचे पेमेंट पूर्ण झाल्याचे दर्शवेल. म्हणजे पेमेंट पूर्ण झालेल्याची तुम्हाला एक मेसेज विंडो इथं ओपन होईल. त्याच्यावर लिहिलेलं असेल की तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुमचं पेमेंटचे डिटेल्स येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर कंटिन्यू क्लिक करा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पुढच्या पेजवर आहे ते भरा आणि ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स हे सिलेक्ट करून क्लिक करा. हे टिक करून सिलेक्ट करा आणि पुढे कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्हाला लिंक तुमचं आधार कार्ड झालंय की नाही हे तुमची जी रिक्वेस्ट आहे याचा मेसेज येईल. याच्या मेसेजवर लिहिलेलं असेल की तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली ॲक्सेप्ट सक्सेसफुली झालेली आहे आणि पुढच्या सक्सेसफुली सबमिट झालेले आहे. तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक झालेलं आहे हा तुम्हाला मेसेज येईल. म्हणजेच थोड्या दिवसानंतर 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक केल्यानंतर हे लक्षात येईल की तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झालेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड ऑनलाईन लिंक करू शकता. यावेळी मी तुम्हाला PPTवरून समजवलेलं आहे आणि आहे तसं तुम्ही PPT फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही बघून जर ऑनलाईन केलं तर तुमचं आधार आणि पॅन कार्ड सहज लिंक ऑनलाईन तुम्ही करू शकता. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, बघण्यासाठी आणि मिळण्यासाठी तुम्ही कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टाटा.